फ्रान्स बिर्याणी, मटन हैदराबादी बिर्याणी, मुर्ग शिकारी बिर्याणी आणि मटन दम बिर्याणी आणि त्यासोबतच खायला रुचकर कबाबांचे विविध प्रकार। श्रावण संपताच आपल्या आवडत्या बिर्याणी आणि कबाबवर आडवा हात मारायचा आहे तर इथे यायला काहीच हरकत नाही। नमस्कार, लोकल मध्ये आपलं स्वागत आहे। श्रावण आता नुकताच संपलेला आहे आणि आता कोल्हापूरकरांना असलेली आहे ती तांबड्या पांढऱ्या। काही ठिकाणी आता हॉटेलमध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते, पण आपण आता कोल्हापुरातल्या अशा एका ठिकाणी आलो आहोत, हॉटेल पर्ल या ठिकाणी, जिथं तांबड्या पांढऱ्या बरोबरच विशेष म्हणजे बिर्याणीचे आता आयोजन केलेलं आहे आणि या बिर्याणीच्या संदर्भात आता आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पर्ल गेली 52 वर्षे कार्यरत आहे, कोल्हापूरकरांच्या सेवेत आहे। तर त्यात आम्ही दरवेळी नवनवीन प्रयोग करत असतो। यावेळी आपण कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल केलेला आहे। त्यामध्ये सिझलर पण कॉन्टिनेंटल मध्ये आपण देतो, कबाब पण सिझलिंग प्लेट मध्ये आपण सर्व्हिस करतो। त्यामध्ये कॉन्टिनेंटल 2-3 कबाब्स आहेत, त्यानंतर अरेबिक कबाब आहेत, त्यानंतर बिर्याणी पण मध्ये पण व्हरायटी आपल्याकडे। कोकण स्टाईल मध्ये झिंगा बिर्याणी आपल्याकडे कोकणी पद्धतीची बनवलेली, बाकी मटन हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी आहे। अशा पद्धतीचं आम्ही यंदा प्रोव्हाइड करतो। कोल्हापूर लोक हे खवय्ये आहेत पहिल्यापासून, जे जग प्रसिद्ध आहे की कोल्हापूर हे खवय्ये लोक आहेत आणि दर्दी आहेत। खरं तर खरं, खोटं तर खोटं। त्यामुळं आपल्याला उदंड प्रतिसाद द्यावा आणि आम्ही काय पद्धतीने प्रेझेंट केले हे बघावं आणि त्याची पोच पावती आम्हाला द्यावी। गेले 28-30 वर्ष इथं काम करतो, त्यामुळे स्पेशल सगळं बनवायचं काम आमचंच आहे आणि लोकांना खायला घालतोय, लोकांना आवडतंही आणि बऱ्याचचे रिपोर्टही चांगले आहेत आणि आपल्याला बरेच गेस्ट बी ओळखतात, लोकही ओळखतात, कोल्हापूरकरांना सगळे आपले ओळखीचे आहेत। त्यामुळे चांगलं सगळ्यांना देण्याचा आम्ही सेवा देण्याची विचार करतोय आणि चांगलंच देतोय आणि आता मस्त सुंदर लाईव्ह केलेलं आहे। आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा। यामध्ये आता नेमके कोणत्या प्रकारच्या बिर्याणी आपल्याकडे? आता आम्ही प्रॉन्स दम बिर्याणी बनवलेली आहे चांगली, त्याच्यानंतर हैदराबादी मटन बिर्याणी बनवलेली आहे, मटन बिर्याणी दम बनवलेली आहे, चिकन शिकारी कबाब बनवलेला आहे, कबाब बनवून त्याची बिर्याणी बनवलेली आहे आणि व्हेज साई बिर्याणी एकदम स्पेशल टुडेस एकदम तुपाचा म्हणजे तुपाचा तडका त्याला चांगला लावून तुपामध्ये बनवलेली आहे। ही व्हेज साई बिर्याणी अशी आहे की त्याच्यामध्ये काजू बदाम आणि तुपामध्ये बनवलेली आहे आणि साई मसाला टोटल तयार केलेला आहे आणि सगळ्यांना आवडलेली आहे। आतापर्यंत सगळ्या बिर्याणीची रिपोर्ट व्यवस्थित। विशेष म्हणजे आता नेमकं हे तुपाचं आहे, तुपाचं कंटेंट आहे। शाही बिर्याणी नेमकी बनवायला त्याची प्रोसेस नेमकी कशी आहे? प्रोसेस काय, नेहमी आपण भाजी वगैरे बॉईल करून करतो, हाफ डाऊन भाजी, कच्ची भाजी आणि डायरेक्ट बनवून त्याच्यामध्ये सगळं तुपामध्ये फिरवून तडका लावून त्याच्यामध्ये दही जे मसाले जातात ते सगळे खडे मसाले घालून सगळं व्यवस्थित प्रोसिजर सगळं त्याला वेळ देऊन छोट्या लाईव्ह म्हणजे छोट्या शिगडीमध्ये ते आपण वाफेत बनवलेलं गेलेलं आहे। काय नेहमी फायरवर बनवलं जातं, आज आपण नेहमी शिगडीवर बनवलेलं आहे, कोळशावर बनवलेले आहे, ऑइली वगैरे असं तेलकट नाही आहे, चांगलंच आहे आणि लोकांनी सगळं आता जे खाल्लं एन्जॉय केलं त्यांनी सर्वांना आवडलेले आहे। प्रॉन्स म्हणजे मासा आहे, त्याला जो उर्ग वास वगैरे असतं त्याला जर चांगलं लिंबू लावून हे करून मीठ लावून पाणी काढून टाकून सगळं चांगलं मीठ लावून सगळं आंबट कॅप काय लावतं ते लावून व्यवस्थित सगळं त्याला केलं जातं। मला जरा दाखवू शकाल? हो, दाखव ना की सर। त्याच्यामध्ये चांगले 8 पीस येत आहेत, चांगले मोठे आम्ही प्रॉन्स घातलेले आहेत। झिंगा बिर्याणी म्हणतात त्याला ऍक्च्युली, पण प्रॉन्स आता इंग्लिश। मुळात हा नेमका पदार्थ कुठला आहे? म्हणजे हा कोकणातला आहे, म्हणजे समुद्र किनाऱ्याचा आहे, समुद्र किनाऱ्याच्या वस्तू आहे, समुद्रामध्ये मिळणारे आहेत, समुद्रातला मासा आहे। मुळात मी कोकणातलाच आहे, कणकवलीवाला, कुडाळवाला, त्यामुळे कोकणातच आयटम आम्हाला फार चांगले बनवता येत। तरी असं आता नुकताच आता श्रावण संपलेला आहे, कोल्हापूरकरांना नेमकं असं काय आवाहन कराल? हे तुमचा हे सगळे आम्ही ज्या बिर्याणी 5 प्रकारच्या बनवल्या त्या सगळ्या अगदी सुंदर बनवल्या आहेत, म्हणजे सुंदर, अतिशय सुंदर आणि मन लावून आणि मी स्वतः बनवलेले आहेत, त्यामुळे मी त्याची गॅरंटी देऊ शकतो की सगळ्यांना आवडेल।